सो हे एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर अनदर व्लॉग गाईज. तर माझ्या गॅलरीमध्ये खूप भारी ऊन आलेलं आहे. खरंच देव करो रोज अशीच ऊन येऊ आणि मी खूप सारे सुंदर सुंदर झाडं लावू त्याच्यात, अशी ही माझी इच्छा आहे. तर सो मला जायचं आहे अर्पिताला सोडायला, कारण की आज तिचा ऑटोवाला नाही आहे. तिचा काय कुणाचाच ऑटोवाला नाही आहे, कारण की त्यांचे काहीतरी रिझन आहे म्हणून सर्व स्कूलचे ऑटोवाले बंद आहे. सो त्याच्यासोबतच बापरे एवढी गर्दी. तर आमची गाडी एका साईडलाच आम्ही उभी केली होती, ती टर्न पण होत नव्हती किंवा काय पण नाही, म्हणून आम्ही बराच वेळ तिथंच उभे होतो की चला सर्व काही क्लिअर झालं तर मग होईल. पण नाही, खूप गर्दी होती. म्हणजे एक दिवस ऑटोवाला नाही आला तर किती भयंकर गर्दी होते. आणि खरंच पॅरेंट्स पण ना खूप जास्तच करतात, म्हणजे लई गर्दी करतात, जरा पण असं समजूतदारपणा दाखवत नाही. तर मम्मीने मला नाश्त्यामध्ये डोसा आणि आलूची चटणी दिली होती, तर ती मीच बसून खात होते. आणि मला भूक लागली होती तर थोडं मी खाल्लं आणि बाकीचं अंगिनीच्या पप्पासाठी ठेवून दिलं होतं. मग छान झाली होती आलूची चटणी, पण मी जास्त काय खाल्लं नाही म्हटलं, कारण की मग कामावर गेल्यावर माझ्याने कामं होणार नाही, म्हणून मी थोडंसंच खाऊन घेतलं. तिथून निघाल्यावरती मग मी गेली सरळ कामावर, काम वगैरे आवरून जेवायला घेतलं. सो मी मस्त वांग्याचा भरीत बनवला होता. आणि खरं सांगू तर संध्याकाळी मुलींना घेऊन मी निघाले घरी. आणि जरा लवकरच ऑटो भेटली आणि हे ऑटोवाल्या काकांनी माझ्याकडून आज 20 रुपये घेतले. तर चला, बाकीचे 30 रुपये माझे वाचलेले आहेत. एवढी मी थकली होती की तो थकला चेहरा माझा असा एकदम दिसतच होता की बापरे मी खूप थकलेली आहे. पण मी खरंच थकून जाते आणि मग घरी जाऊन कधी रिलॅक्स करायला भेटते तर कधी नाही भेटत. तर असं काय तिखट होतं ना, मी टेस्ट करून बघितलं तर मग तिने मिल्की बार पण आणली, तर तिने मला शेअर. मला ना कपडे पण घ्यायचे होते, तर मी बरेच दिवस इथं तिथं कपडे बघितले, पण मला ते काय आवडले नाही. मग म्हटलं चला आपण जायचं डोंबिवलीला. मग संध्याकाळी डायरेक्ट आम्ही निघालो डोंबिवलीसाठी. बघू म्हटलं तिकडं काहीतरी घेऊया, कारण की इथं तर मला काहीच आवडत नाही आहे. पण तिथंही गेल्यानंतर पण ना मला म्हणजे काहीच नाही आवडलं. म्हणजे सर्व रिपीट कलेक्शन, मग मला ते नाहीच आवडलं आणि पूर्ण बाजार असा भक्काच पडला होता. सो मी तिथून पण निघून आली. मग डायरेक्ट मग तिथं मग मी हे पण खाल्लं, काय बोलतात त्याला, अपम अपम हां, अपम आणि चटणी खाल्ली. म्हणजे मार्केटमध्ये फिरायच्या आधीच मी अपम आणि चटणी खाऊन घेतली होती, कारण मग एकदा पोट फुल झाला ना मग मार्केट फिरायला स्टॅमिना येतो. पण मला तिथं काहीच भेटलेलं नाही आहे. तर मी आता कामाला निघाली आहे. मी डायरेक्ट नेक्स्ट डे फोन उचलला आहे, तर मी आता कामाला निघाली आहे. मुली पाठवून येत आहे गिनीच्या पप्पासोबत. सो मी आता निघते कामाला. आणि खरं सांगू तर मला या टायमाला कामाला जायला जाम कंटाळा येते, पण तरी मी जाते, कारण की खूप कामं पडले आणि कोणीतरी आपल्या भरोश्यावर बसलेला असतो, तर मग आपल्याला जावंच लागते. सो असं. आणि मग संध्याकाळी येताना व्लॉगमध्ये काय झालं ते तुम्ही नक्कीच बघा. चॉकलेट खाते मी. त्याची पावडर आहे ना, थोडी ओली झाली.
कुठली चॉकलेट नाव काय बॉम्ब काय माहिती हे घे बॉम्ब कशी आहे चॉकलेट दिली आहे तरी ती ओली थोडी झाली होती सुकी असते ना हे माहिती पप्पा हे घ्या नाही, कोणती गोळी आहे? कोणती गोळी आहे ती? बॉम्ब ते काल दिले होते मला जबरदस्ती चारले खाली का खाली तारा हाय तो कर काय करू हाय काय हाय बोलो लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना लाईक बोल लाईक शेअर नको अरे बोल ना लाईक शेअर सबस्क्राईब ओके चॉकी आणली आहे पप्पा वाव हा चॉकी चॉकी खा ना का ग का तुला नाही आवडलं मला दे ना मला मी तो मालूम है कि भाई अंदर से मीठा है इसके लिए ऊपर सगळ्यांना ऊपर चोपून चूस लो और फिर मैं खाऊंगी क्योंकि कसा आहे चॉकी सांगा तिने तिला खाल्ली नाही माहिती आतमध्ये गोड आहे. तिला नाही माहिती आतमध्ये गोड आहे तुम्ही कॅन्डी बॉम्ब खाणार ना खरंच नको खावा खूप खट्टी लागते खा ना अशी खान परत द्या खा ना खा ना चॉकलेट पाहिजे होती ना खा ना गोड आहे गोड गोड आहे ती ही गोड आहे ही गोड आहे हे बघ एक ओके मला ती द्या मला या बा थांबे नाही ना, मला ती ही वाली पाहिजे दर हा कप गोड आहे गोड अबे जीप दाखव जीप दाखव हे बघ गोड आहे ना दर खा मला तो द्या र. नाही ना, मला तो द्या. वरती उठ तुझा ड्रेस दाखव चल मला द्या ना तो. चढ वरती ड्रेस दाखव उठ उठ ओय गो उठ ना बेटा मला द्या. ड्रेस दाखव ड्रेस अशी कर दाखव ये. हा, खाणे बस झाला. मला. पप्पा ड्रेस छान वाटतोय ना 200 रुपयाला घेतला हा, मग असं मस्त असं भारी वाटलं नाही 200 रुपये घेतले नी? 200 रुपयाला घेतलाय असं 3-4 ड्रेस घेऊन घ्यायचं ना. नव्हते ना बघितलं होय. नव्हते तो शपथ दिली होती ना हे घे. विसरलेस का मग काय? मग? कधीपासून चर्चा चालू आहे केळी खाली फसान खाली. फरसाण खाऊ द्या हे चीज वेपर्स हा अच्छा आजच्या दिवस खाऊन घे उद्यापासून नको खाऊ. हे घे. तू खा अरे ये ना रे आणून नाही द्यायचं यांना नाही ना बस बंद ते पाहिजे ना. घरात माचीस नव्हता दूध नव्हतं तर अर्पिता दुकानात गेली होती सामान घ्यायला कारण आल्यावर तीच दिवा लावणार होती सो आणि कुकी वेट करते तिच्या पप्पाचा कारण की गाडीचा आवाज आलेला आहे खालून आणि कुकी तिच्या पप्पाचा वेट करते की तिचे पप्पा कधी येतील. तर गाईज इथपर्यंत होता आजचा माझा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा एक व्ह्यू माझ्यासाठी मोटिवेशन ठरणार आहे तर खरंच प्लीज सपोर्ट करा. बस ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. आणि पप्पाला थँक्यू पण बोल. थँक्यू पप्पा कुकी हाय बोल हाय बोलले